of simple future tense. First see the positive sentence. Positive subject structure. Subject plus will plus first form of verb means given object related with subject and verb. In negative sentence structure of subject plus will plus not plus object. Okay. Then interrogative subject plus will plus subject plus first form of verb and plus object. Interrogative negative will plus subject plus not plus v1 plus object. Okay. First see the positive sentence. I will buy a new car. I will buy a new car. मी नवीन कार घेईल. I will buy a new car. मी नवीन कार घेईल. Second sentence he will go. तो जाणार आहे. कुठे जाणार आहे ते सांगितलेलं नाहीये, फक्त तो जाणार सांगितले. She will come. ती येईल. ती येणार आहे. She will come. We will work. आम्ही काम करू. They will take. ते घेतील. टेक मीन्स काय घेणे, तर they will take ते घेतील. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्हाला काय करायचे, कन्वर्ट करायचे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. जेव्हा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं, हेल्पिंग वर्बच्या समोर फक्त नॉटचा यूज करायचा आहे. काय करायचंय, नॉटचा यूज करायचंय. तो काय होणार, आय विल नॉट. इथे फक्त मी काय लावले, नॉट बाय अ न्यू कार. आता बघा पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण याच्यामध्ये काय घेतलं होतं, आय विल बाय अ न्यू कार. मी नवीन कार घेईन. नॉट लावल्यामुळे काय झाले, सेंटेन्सचे मीनिंग चेंज झालं. आय विल नॉट बाय अ न्यू कार. मी नवीन कार नाही घेणार. ओके. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह मध्ये करा. जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह मध्ये करायचं असेल तेव्हा फक्त काय करायचं असतं, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टची जागा चेंज करायची. तुम्हाला काय करायचे, प्लेस चेंज करायची आहे. विल घ्या फर्स्टला आणि सब्जेक्ट घ्या इकडे. तर काय होणार, विल आय बाय अ न्यू कार. मी नवीन कार घेईल का. मीच मला क्वेश्चन केला कारण सब्जेक्ट मी आहे ना. विल आय बाय अ न्यू कार. मी नवीन कार घेईल का. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करायचंय. फक्त काय लावायचं, इंट्रोगेटिव्ह जेव्हा आपण निगेटिव्ह करतो तर आयच्या समोर तुम्हाला काय करायचं, यूज नॉट. विल आय नॉट बाय अ न्यू कार. मी नवीन कार घेणार नाही का. याचे मीनिंग काय होते, विल आय नॉट बाय अ न्यू कार. फक्त बघा तिथे आयच्या समोर नॉट आले, इथे विलच्या समोर नॉट आले. एवढंच चेंजेस आहे, बाकी काही चेंजेस नाही. आता सेकंड सेंटेन्स मध्ये बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स, ही विल गो. तो जाणार. निगेटिव्ह करायचं मला, तो नाही जाणार आहे. म्हणजे काय करायचं, फक्त विलच्या समोर काही नॉट. ही विल नॉट गो. तो जाणार नाही. क्वेश्चन तयार करायचंय. काय करायचंय, प्लेस चेंज करा दोघांची. काय होईल, विल ही गो. तो जाईल का. विल ही गो. ही म्हणजे काय, तो. विल ही गो. तो जाईल का. आता इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये करायचं असेल तर काय होईल, सब्जेक्टच्या समोर तुम्हाला फक्त नॉट लावायचं. विल ही जसं आहे तसंच ठेवा. सब्जेक्टच्या समोर काय लावायचंय, नॉट गो. विल ही नॉट गो. तो जाणार नाही का. मराठीमध्ये मीनिंग काय होईल, तो जाणार नाही का. देन शी विल कम. ती येईल. मला निगेटिव्ह सांगायचंय, ती नाही येणार. शी विल कम. ती येईल. निगेटिव्ह मध्ये काय होईल, शी विल नॉट कम. ती नाही येणार. काय लावलं मी, विलच्या समोर फक्त नॉट. शी विल नॉट कम. ती येणार नाही. आता क्वेश्चन तयार करायचं आहे. विल शी, प्लेस चेंज करा. विल शी कम. ते येईल का. ती येईल का. क्वेश्चन विचारायचे. ठीक आहे.